नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा तुमच्या आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे लैंगिक समस्या आणि संयुक्त उपचार. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जीवनातले 4 पुरुषार्थ आहेत. काम म्हणजेच सांसारिक सुख. वैवाहिक जीवनामध्ये मात्र सहसा न बोललेली गेलेली समस्या म्हणजेच लैंगिक समस्या. मानसिक चिंता, नैराश्य, वैफल्य, अपत्यप्राप्ती न होणे ह्यापासून थेट आत्महत्येपर्यंत ह्याचे दुष्परिणाम दिसू शकतात. आणि म्हणूनच वैद्यकीय सल्ल्यानुसार लैंगिक समस्या कोणकोणत्या आहेत ह्याविषयी आज आपण शास्त्रोक्त माहिती घेऊया. ह्याचबरोबर अनेक चिकित्सा पद्धतींचा सुंदर समन्वय असलेली संयुक्त उपचार पद्धती ही लैंगिक समस्यांवर कशी प्रभावी उपचार करू शकते याविषयी सुद्धा जाणून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते आयुर्वेद, पंचकर्म, ॲलोपॅथी, संमोहन चिकित्सा, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर आणि संगीतोपचारांचा वापर करतात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. 22 मार्च 2015ला पुणे येथे वंध्यत्व ह्या विषयावर राष्ट्रीय परिषद सुद्धा त्यांनी आयोजित केली होती. वंध्यत्व आणि संतती प्राप्ती हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि हे सर्वत्र उपलब्ध आहे. मराठी दर्शक तसा प्रगल्भ आहे, जाणकार आहे आणि म्हणूनच या विषयावर मोकळेपणाने चर्चा अपेक्षित आहे. चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घ्यायचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. ह्याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये एक विशेष सदर असते, ते म्हणजे प्रश्नमंजुषा. आजच्या कार्यक्रमाच्या विषयाशी निगडीत एक प्रश्न कार्यक्रमाच्या शेवटी विचारला जातो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देऊन तुम्ही जिंकू शकता भरघोस बक्षिसं. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला विसरू नका. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण एक वेगळा विषय घेऊन आणि अतिशय गंभीर स्वरूपाचा असा विषय घेऊन आलेलो आहोत. काय सांगाल या विषयाबद्दल? आता आपल्या भारतीयांबद्दलच म्हणायचं झालं तर तू जसं काय म्हणालीस की मराठी प्रेक्षक खूप प्रगल्भ आहे आणि आपण पूर्वीही 2-3दा हा विषय घेतलेला आहे आणि खूप चांगला प्रेक्षकांचा प्रतिसाद ह्याला येतो. पण अर्थातच एखाद्या विषयावर एकदाच किंवा 2दा घेऊन सुद्धा सगळ्या प्रेक्षकांचं नेहमीच समाधान होतं असं नाही. त्यामुळे आपण बऱ्याचदा हे विषय रिपीटही करतो की ज्याच्यामुळे जास्त प्रेक्षकांचा फायदा होईल. आता एकूणच भारतीयांबद्दल बोलायचं झालं तर इसपूर्व 300 वर्षापूर्वी मल्लनाग नावाचा ज्या ऋषीने कामसूत्रावर ग्रंथ लिहिला होता आणि असं म्हणतात की सर्वात पहिला जो ग्रंथ आपल्या भारतामध्ये लिहिला होता शंकराच्या शिष्याने नंदीने लिहिला होता, नंदिकेश्वर ज्याला आपण म्हणतो. आणि त्याच्यापासून प्रेरित होऊन वेगवेगळ्या संहिता एक एडिशन म्हणून मल्लनागाने, जो वात्स्यायनाचा शिष्य होता, वात्स्यायनाने हा ग्रंथ लिहिला नाही, वात्स्यायन हा त्याचा गुरु होता म्हणून त्यांनी त्याचं नाव त्याला वात्स्यायनाचा
कामसूत्र म्हणून असं म्हणतो. आणि खूप डिटेल्ड, अतिशय डिटेल्ड वर्णन आहे लैंगिकतेबद्दल, कामुकतेबद्दल आणि हेल्थ एज्युकेशन, सेक्स एज्युकेशन बद्दल, म्हणजे सेक्शुअल हेल्थ ज्याला आपण म्हणतात, की लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल पूर्ण त्याच्यामध्ये माहिती विस्तृत स्वरूपात दिलेली आहे. त्याच्यानंतर काय झालं, एकूण साधारण 1000 वर्षापूर्वी परकीयांच्या स्वाऱ्या झाल्या. त्यांची जी संस्कृती आहे ती भारतीयांवर लादली गेली आणि लादल्या गेलेल्या संस्कृतीमुळे सर्वच एकूण लैंगिक बाबतीत सप्रेशन झालं आपल्या समाजाचं. आणि त्यामुळे ही परिस्थिती आता उद्भवली आहे की आपल्याला पुन्हा एकदा त्याचं पुनरुज्जीवन करावं लागतं, कारण त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात लैंगिक समस्या निर्माण झाल्या समाजामध्ये. कारण पूर्वीसारखं ते राहिलं नाही वातावरण एक साधारण 1000 वर्षापासून. तर त्यामुळे हे आता वातावरण बदलण्यासाठी आपण सेक्स एज्युकेशनवर आता शासनातर्फे पण भर द्यायला सुरुवात झालेली आहे. पण तरी देखील समाजामध्ये लैंगिकतेबद्दल अजूनही मोकळेपणाने बोललं जात नाही. आणि बोललं न गेल्यामुळे खूप जोडपी किंवा इवन तरुण मुलं देखील, जसं तू म्हणालीस की एखाद्याला सेक्शुअल अँझायटी म्हणजे लैंगिकतेबद्दल माहिती नसल्यामुळे एक प्रकारची भीती असते आणि त्या भीतीमुळे अगदी आत्महत्येवर पण प्रवृत्त होतो एखादा तरुण. इतकी वाईट परिस्थिती आज समाजामध्ये दिसून येते. आणि स्त्रियांच्या लैंगिकतेबद्दल तर बोलायलाच नको. म्हणजे इतकं त्यांचं सप्रेशन समाजामध्ये झालेलं आहे की त्यामुळे त्यांना खूप प्रमाणात मनोशारीरिक किंवा मानसिक विकारांना सामोरं जावं लागतं. लैंगिक प्रॉब्लेम असतो आणि मानसिक विकार त्यांच्यात निर्माण होतात. तर हे सगळं टाळण्यासाठी आपण हा फार महत्त्वाचा आज विषय घेतलाय आणि मी प्रेक्षकांना अशी विनंती करतो की त्यांनी ह्याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा, नीट लक्ष देऊन तो ऐकावा. जसं आपल्याला पहिला प्रश्न सुद्धा आलेला आहे. श्रीधर प्रश्न विचारतायत घाटकोपरवरून. नमस्कार श्रीधरजी, बोला. हॅलो. हॅलो, नमस्कार. हा नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. नमस्कार. हा, माझा प्रश्न आहे साहेब, आता माझं वय 57 वर्ष आहे आणि लैंगिक कोर्स करण्यामध्ये आता अजिबात शक्यच होत नाही, इच्छा होत नाहीये. हा, आपल्याला काही डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा इतर कुठला डायबिटीज नाही, फक्त ओव्हरवेट आहे. मी माझं 105 वजन आहे. त्यासाठी खूप प्रयत्न केले पण ठीक आहे. तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे श्रीधरजी सर. ब्लड प्रेशर काय नाही. बर, ठीक आहे, आम्हाला कळलेला आहे हा प्रश्न. सर तुम्ही थोडक्यात काय मार्गदर्शन? आपण मगाशी चर्चा करताना बोलत होतो की ओबेसिटीचा परिणाम होतो का सेक्शुअलिटीवर. अर्थातच एक सांगावं, सध्याचं जे काय ताणतणावाचं युग आहे किंवा एकूणच आहार विहाराकडे आपण लक्ष देत नाही तेवढ्या प्रमाणात, ताणामुळे, नोकरीचा ताण असतो, बिझनेसचा ताण असतो, तर त्याच्यामुळे आपण 105 किलो वजन होईपर्यंत आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष कुठेतरी केलेलं आहे. दुसरं गोष्ट, वयानुसार एक साधारण 30 पासून, म्हणजे पुरुषाची लैंगिकता एक साधारण 16व्या वर्षापासून सुरू होते, ती 16 ते 25 मध्ये एकदम टॉप लेवलला असते. त्याच्यानंतर 25 ते 30, 25 ते 35 ती मध्यम स्वरूपाची असते. 35-40 पासून हळूहळू त्याच्यात कमी कमी व्हायला लागतं आणि 50च्या पुढे अर्थातच सर्वच पुरुषांना, बऱ्याच पुरुषांना हा त्रास सहन करावा लागतो. लैंगिकता एकूणच कमी झाली आहे किंवा इच्छा कमी झालेली आहे किंवा तरी. आणि मला असं वाटतं लवकरात लवकर 105 किलो वजन जे आहे ते कमी करून जवळजवळ एक 25-30 किलो वजन कमी केलं त्यांनी आपल्या सल्ल्याने. ओबेसिटीवर संयुक्त उपचारामध्ये खूप चांगल्या ट्रीटमेंट्स आहेत, जसं लेखन बस्ती आहे, उद्घर्षण आहे, संपूर्ण पंचकर्माचा जो कोर्स आहे किंवा काही तीक्ष्ण औषधी असतात, त्याच्यामुळे वजन जरा कमी करून घेतलं. चालायला थोड्या जे काही एक्सरसाइज तुम्हाला जमतात, 4-5 किलोमीटर समजा रोज चालायला सुरुवात केली आणि छोट्या छोट्या योगासनं सुरुवात केली, काही प्राणायाम वगैरे सुरू केलं. ह्याच्यानंतर आपण पंचकर्म झाल्यानंतर आपण वाजीकरण करू. आता वाजीकरण आपण त्याच्याबद्दल बोलणारच आहोत, पण एक काही खास अशी एक पद्धत आहे आयुर्वेदामध्ये की ज्याच्यामुळे शुक्र धातू जो असतो त्याच आणि एकूणच बल वाढवलं जातं, लैंगिक शक्ती
वाढवण्यासाठी हे एक पद्धत आहे. तर ती पद्धत जर आपण वापरली तर निश्चितच हळूहळू त्याच्यामध्ये फरक पडतो. निश्चितच. म्हणजे असं असतं की संयुक्त उपचार पद्धतीमध्ये कुठलाही साईड इफेक्ट न होता आपण लैंगिक क्षमता वाढवू शकतो. निश्चितच. आणि सर, स्थौल्याचं म्हणाल तर व्यायामाने कर्मसामर्थ्य वाढत असतं, शारीरिक बल वाढत असतं, तर ह्याचा सुद्धा त्यांना नक्कीच उपयोग होईल. अगदी चरकाचार्यांनी रसायन अध्ययनानंतर वाजीकरण अध्ययन सांगितलेलं आहे. त्याचं महत्व अतिशय जास्त आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा. निश्चितच आपण ह्याविषयी सुद्धा जाणून घेऊ. सर, लैंगिक समस्यांविषयी जेव्हा बोलतो तेव्हा पुरुषांच्या लैंगिक समस्या आणि स्त्रियांच्या लैंगिक समस्या असं साधारण ढोबळ मनाने आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. काय सांगू शकता? आपण शारीरिक रचनेपासून चालू करूया. हो, आपण सुरुवातीला पाहूया की कधी कधी काय असतं की लोकांना माहीतच नसतं की आतमध्ये नेमकं आहे काय आपल्या. तर हे साधारण ही पुरुषांची शारीरिक रचना मी दाखवली. हा छेद आहे, त्याच्यामुळे आतील गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. बाहेर जे लेफ्ट साइडला जे आहे ते शिश्न आहे, जे आपल्याला बाहेर शिश्न आणि वृषण ही बाह्य जननेंद्रिय असतात. ही आपल्याला पुरुषांमध्ये बाहेर दिसत असतात. आणि तो आतमधला जो दाखवलाय तो मूत्रमार्ग आहे. आणि त्याच्यानंतर फार महत्वाची गोष्ट म्हणजे पुरस्थ ग्रंथी किंवा प्रोस्टेट ग्लँड, शुक्रवाहिनी, ह्या 2-3 गोष्टी इथे नीट लक्ष देऊन पाहण्यासारख्या आहेत. पुरुषांच्या बाबतीत शुक्रवाहिनी आणि मूत्रवाहिनी एकच असते आणि स्त्रियांमध्ये मूत्रवाहिनी आणि योनिद्वार ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जिथून आपण मूत्रोत्सर्ग करतो तिथूनच शुक्रोत्सर्ग सुद्धा होतो. म्हणजे तर ते हे फार ध्यानात घेण्यासारखं आहे. आणि वृषणांमध्ये शुक्रजंतू निर्माण होतात आणि इतर ज्या काही ग्रंथी आहेत, जशी पुरस्थ ग्रंथी किंवा प्रोस्टेट ग्लँड बद्दल मी बोललो किंवा अपिमुष्क किंवा एपिडिडायमिटिस, ते ह्या 2-3 ग्रंथींमधून आतमध्ये स्राव निर्माण होतात. आणि एकूण मग ते शुक्र निर्माण होतं जेव्हा कामोत्तेजित होतो पुरुष, तेव्हा तो शुक्र निर्माण होतं आणि ते शेवटी बाहेर पडतं संभोगाच्या शेवटी. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. मिलिंद प्रश्न विचारतायत औरंगाबादवरून. नमस्कार मिलिंदजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, माझा प्रश्न असा आहे. नमस्कार. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे, लैंगिक जे प्रकार आहे तर हा वयाच्या किती पर्यंत करायला पाहिजे आणि करावं का आणि का करू नये? बरं, आणि त्यात इंटरेस्ट असो, उत्साह असू द्याव का, असा प्रश्न आहे. वैवाहिक जीवनामध्ये त्यांचा हा प्रश्न असावा की नेमकं कसं असायला पाहिजे? नाही, असं नाहीये. लैंगिकता ही आपण जर आधुनिक उपचार पद्धती म्हणजे मॉडर्न मेडिसिन किंवा आधुनिक विज्ञानानुसार तुम्ही जर पाहिलं तर ही एकदम नॅचरल किंवा नैसर्गिक गोष्ट समजली जाते. त्यामुळे विवाहानंतर तुमची इच्छा जितकी असेल किंवा ज्या प्रमाणात असेल, प्रत्येकाची लैंगिक इच्छा आणि लैंगिक क्षमता वेगवेगळ्या असू शकतात. तर त्याच्यामुळे जितकी तुमची किंवा तुमच्या जोडीदाराची लैंगिक इच्छा जितक्या प्रमाणात असेल आणि तुमच्यामध्ये सामोपचाराने जितक्या प्रमाणात तुम्ही लैंगिक सुख उपभोगू शकता तेवढं तुम्ही उपभोगू शकता. ह्याच्यामध्ये कुठे असं लिमिट नाही सांगता येत की तुम्ही आठवड्यातनं 2दाच करायला पाहिजे संभोग, 3दाच करायला पाहिजे किंवा दिवसात. काही लोक दिवसातूनही 2दा-3दा करतात आणि आठवड्यातही 3दा, इथपर्यंत फ्रिक्वेन्सी नॉर्मल असू शकते. म्हणजे साधारण विवाहानंतर पहिल्या 1-2 वर्षात ही फ्रिक्वेन्सी किंवा आठवड्यातनं कधी कधी रोजच संभोग केला जातो सुरुवातीच्या काळात, कारण त्यावेळी इंटरेस्ट असतो जास्त प्रमाणात. हळूहळू मग तो इंटरेस्ट ऑफकोर्स नॉर्मल, शेवटी तीच क्रिया आहे. त्याच्यामुळे त्यातला एक जो एक इंटरेस्ट असतो तो सगळ्यांचा नंतर नॉर्मली ओसरत जातो. म्हणजे विवाहाच्या 3 ते 5 वर्षानंतर आठवड्यातून 2 ते 3 वेळा लोक संभोग करतात. म्हणजे 40-50 नंतर साधारण आठवड्यातनं एकदा किंवा 50च्या पुढे 15 आठवड्यातनं किंवा महिन्यातनं देखील एकदा, इथपर्यंत ती फ्रिक्वेन्सी असू शकते. आणि ही सगळी नॉर्मल फ्रिक्वेन्सी आहे. आणि असं आहे की कुठच्याही माणसाच्या बाबतीत त्याची लैंगिक इच्छेवर ते अवलंबून असते आणि क्षमतेवर अवलंबून असतं की तो
कितव्या वर्षापर्यंत तो ते निश्चितच. कंटिन्यू आणि, करू शकतो. ह्यामध्ये सुद्धा इतर कोणते व्याधी आहेत का, ह्या विषयावर सुद्धा मला विचारायचं आहे. कारण अनेक वेळेला काय होतं की 40 नंतर अनेक व्याधी सुद्धा जडत असतात आणि त्यामुळे सुद्धा या लैंगिक समस्या निर्माण होतात. याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊया. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, ह्याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. काल 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस होता. टाईप 2 डायबिटीज म्हणजे नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज, यामध्ये अनेक वनस्पतींचा आपण सुंदर वापर करून रक्तातील साखर नियंत्रणामध्ये आणू शकतो. त्यामधीलच मसाल्याच्या डब्यातील एक पदार्थ म्हणजे दालचिनी. दालचिनीचा भुका ही रक्तातील साखर कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. ह्यातील क्रोमियम हे मिनरल जे आहे ना, ते इन्सुलिन जास्त कार्यकारी करतं आणि त्याच्यामध्ये इतर सुद्धा अनेक घटक असल्यामुळे शरीरातील इन्फ्लमेशन जे आहे ते कमी करून डायबिटीस आणि हृदयविकार सुद्धा नियंत्रणामध्ये ठेवतं. आपल्याला सर कार्यक्रमातला पुढचा प्रश्न आलेला आहे. नीलराज प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार नीलराज, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. प्रश्न सलग विचारा. तर काहींना 10-15 वर्ष होतात लग्नाला. मग हॅलो. हो, प्रश्न सलग विचारा, आम्हाला ऐकू येतंय. 10-15 वर्ष होतात लग्नाला, मग काय मुलगा वगैरे येत नाही, काय त्याचं काय कारण असेल? बरोबर, निश्चितच. हा विषय सुद्धा याला अनुसरूनच आहे. पुढे आपण ह्याविषयी सुद्धा वेगळा कार्यक्रम करणारच आहोत. पण हा सुद्धा मला वाटतं ह्या लैंगिक समस्येमधील एक परिणाम असू शकतो असं मला वाटतं. काय सांगू शकाल त्यांना सर? आता म्हणजे संबंधच होत नसेल व्यवस्थित, म्हणजे बऱ्याच वेळी मला अशी जोडपी 4-4, 5-5 वर्ष, अगदी तुला आश्चर्य वाटेल, 8 वर्ष झाली लग्नाला आणि संबंधच व्यवस्थित आले नाहीत. आणि आपल्या इथे जसं मी सांगितलं की बऱ्याचशा स्त्रिया खूप सप्रेस करून ठेवतात स्वतःला, किंवा लैंगिकतेबद्दल बोलत नाहीत बाहेर, कोणाला सांगतही नाही आणि कदाचित त्यांना सेक्स एज्युकेशन पण नसतं, त्यामुळे काय होतं आणि काय नाही ह्याच्याबद्दलही माहिती नसते. तर अशा वेळी मग ते वर्षानुवर्ष संबंध न झाल्यामुळे नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज ज्याला म्हणतात, की ज्याच्यामुळे पण मूल होत नाही, हा एक महत्वाचा प्रश्न असतो. आणि पुरुषांमध्ये अर्थातच शुक्रजंतूंची कमतरता असेल, त्यामुळे देखील मूल होत नाही. आणि त्याच्याबद्दल आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये डिटेल बोलणार आहोत की शुक्रजंतू म्हणजे काय आणि त्यांची कमतरता असणे म्हणजे काय, त्याच्यामुळे का मूल होत नाही. पण ते एक असू शकतं. त्याने जर आपण सिमेन अनालिसिस त्यांनी करून पाहिला तर त्यांना कळेल की काय प्रॉब्लेम आहे नेमका, आपल्यालाही कळेल आणि आपण त्याला योग्य प्रकारे संयुक्त उपचार केले तर ते बरं होऊ शकतं आणि संतती प्राप्ती होऊ शकते. कारण संतती प्राप्ती न होण्यामागे कारणं अनेक असू शकतात. त्यामुळे नीट योग्य वैद्यकीय सल्ला आणि तपासणी करणं फार महत्वाचं आहे. सर, पुरुष शरीर रचनेबद्दल जेव्हा तुम्ही सांगत होता तेव्हा त्याची जी फिजिओलॉजी असते त्याविषयी काय सांगू शकता? जेव्हा कामोत्तेजना निर्माण होते, जेव्हा संभोग समयी माणूस प्रवृत्त होतो संभोगाला, त्यावेळी जो रक्तप्रवाह हा शिश्नाकडे जातो आणि शिश्नाकडे गेलेला जो रक्तप्रवाह, ते रक्त तिथे थांबतं, ते परत नेलं जात नाही आणि त्याच्यामुळे ताठरता येते. कधी कधी लोकांना वाटतं की ताठरता येणे म्हणजे नेमकं काय, हे रक्तप्रवाह तिकडे जाऊन रक्त तिथे थांबल्यामुळे ताठरता येते. हा फार महत्वाचा भाग सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. बरोबर. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. नवी मुंबईवरून प्रश्न विचारतायत संकेत जाधव. नमस्कार संकेतजी, बोला. नमस्कार मॅडम, मी नवी मुंबईमधून बोलतोय. माझं वय 33 वर्ष आहे आणि गेली 5 वर्ष मला शुगरचा त्रास आहे. तर त्याच्यामुळे माझी आता लैंगिक क्षमता आहे ती कमी झालेली आहे. तर त्यासाठी काय उपचार पद्धती अवेलेबल आहेत का? बरोबर. तुम्ही इन्सुलिन घेताय की तोंडावाटे औषधं घेताय? टॅबलेट्स घेताय. बरं सर, काही प्रश्न विचारायचा त्यांना? ठीक आहे, धन्यवाद संकेतजी. या प्रश्नाचं सर जरूर मार्गदर्शन करतील. अगदी सर योग्य आहे, कारण डायबिटीज किंवा इतरही अनेक क्रोनिक डिसीजेस असतात, त्यामध्ये नेमकं लैंगिक क्षमता कमी होण्याचं कारण काय आहे? सर्वात मोठं मधुमेह हा असा रोग आहे की ते पायापासून डोक्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला अफेक्ट करतो. म्हणजे अगदी नर्व्स सगळ्यात महत्वाच्या आहेत, त्या अफेक्ट होतात. म्हणजे ज्याला नसा असं म्हणतो. दुसरं म्हणजे आर्टरीज अफेक्ट होतात. अथेरोस्क्लेरोसिस त्याच्यामध्ये होतो. त्यामुळे जो शिश्नाकडे जाणारा जो ब्लड फ्लो आहे तो कमी होतो आणि तो त्याच्यामुळे एकूण
ताठरता निर्माणच होत नाही किंवा झाली तर खूप कमी प्रमाणात निर्माण होते. तर हा आणि दुसरी गोष्ट सेन्सिटिव्हिटी एकूण कमी होते आणि सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे एकूणच कामुकता ज्याला म्हणतात की लैंगिक इच्छा पण कमी झालेली असते या गोष्टीमुळे. शुक्र धातूचं प्रमाण कमी ओजक्षय झाल्यामुळे एकूणच जसं मी सांगितलं की मधुमेहामुळे संपूर्ण शरीरच खंगतं. एक कारण एनर्जीच नसते, कारण इन्सुलिनच्या कमतरतेमुळे तो ग्लुकोज वापरता येत नाही आणि संभोगासाठी देखील आपल्याला कॅलरीज लागतात, खूप प्रमाणामध्ये एक शक्ती लागते एक प्रकार. जर ती शक्तीच आपल्या शरीरामध्ये कमी असेल, उपलब्ध नसेल, तर मग आपली इच्छा कमी होते, क्षमता कमी होते आणि मग ताठरता देखील कमी होते. त्यामुळे संभोग आपण करू शकत नाही. ते ह्या तिन्ही गोष्टी वाढवण्याचं पहिलं म्हणजे डायबिटीस पूर्णतः कंट्रोल करणं हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे. डायबिटीस म्हणजे शुगर कंट्रोल जर झाली तर बऱ्याचशा प्रमाणात हा लैंगिक जो प्रॉब्लेम आहे हा थोडासा ताळ्यावर येतो. मग त्याच्यानंतर तुम्हाला शुक्रधातू वर्धक जे मगाशी सांगितलं की रसायन चिकित्सा, वाजीकरण चिकित्सा, ह्या 2-3 चिकित्सा संपूर्ण पंचकर्म करून शरीर शुद्धी करून घ्यावी, डायबिटीस कंट्रोल करून घ्यावा, एक्सरसाइज करावा रोजच्या रोज, सूर्यनमस्कार किंवा चालणे याच्यासारखा एक्सरसाइज, त्याच्यामुळे आपली एकूण शारीरिक क्षमता वाढते. आणि त्याच्यानंतर ही जी काही औषधं आहेत, ही औषधं जर तुम्ही घेतली, काही उत्तर बस्ती किंवा अंतर्गत बस्ती ज्याला बृहण बस्ती म्हणतात, शुक्रधातू वर्धक अशा बस्ती, त्याचा जर तुम्ही यूज केला तर निश्चितच तुम्हाला डायबिटीसमुळे झालेली जी लैंगिक प्रॉब्लेम्स आहेत ते नक्की सुधारू शकतात. बरोबर. म्हणजे डायबिटीसचा परिणाम हा फक्त रक्तातील साखर वाढीवर नसून हा सार्वदैहिक परिणाम असतो. त्यामुळे प्रथमतः डायबिटीस नियंत्रणात आणणं अतिशय महत्वाचं आहे. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आहे. रमेश प्रश्न विचारतायत नागपूरवरून. हॅलो, बोला. हॅलो, हा नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आपला प्रश्न असा होता की समजा लैंगिक समस्यांमध्ये म्हणजे लैंगिकतेबद्दल जी आपलं लिंग आहे, लिंगाची लांबी आणि लैंगिक समाधान यामध्ये काही म्हणजे याचा काही संबंध असतो? त्याचा काही संबंध आहे का? हा एक मोठा गैरसमज मला वाटतं जनमानसामध्ये आहे आणि मला वाटतं शालेय जीवनामध्ये या विषयाची जागृती न झाल्यामुळे, जे आजकाल शालेय जीवनामध्ये सेक्स एज्युकेशन हे कंपल्सरी झालेलं आहे, तर याविषयी काय सांगू शकता सर? फार महत्वाचा प्रश्न आहे. खूप वेळा तरुणांमध्ये हे गैरसमज असतात की आपल्या लिंगाची लांबी कमी किंवा जास्त आहे. आता असं असतं की जशी आपली उंची आहे, समजा कोणाची 5 फूट असते, कोणाची 6 फूट असते किंवा कोणाची 6.25 फूट असते आणि कोणाची 4.5 फूटच असते. आता ह्या गोष्टीला जेनेटिक अनुवंशिकता जबाबदार आहे. त्याचप्रमाणे आपण भारतीय आहोत, आपली एक उंची मर्यादित आहे, तशीच आपल्या लिंगाची लांबी पण त्यानुसार ठरलेली आहे. आणि दुसरे युरोपियन लोक असेल किंवा आफ्रिकन लोक असतील तर त्यांची लिंगाची लांबी किंवा त्यांची उंची ही त्यांच्या अनुवंशिकतेनुसार ठरलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या स्त्रिया देखील तशाच असतात, बरोबर की नाही? तर म्हणायचं काय की एकूण लिंगाची लांबी काय आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही किती जागृत आहात लैंगिकतेविषयी आणि तुम्ही किती कार्यक्षमता आहात, तुमची क्षमता किती आहे म्हणजे स्टॅमिना ज्याला म्हणतात, हा लांबीपेक्षा खूप जास्त महत्वाचा आहे. आणि तुम्ही किती लैंगिकदृष्ट्या कुशल आहात, ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे स्त्री देखील आणि पुरुष देखील हे दोघे किती जास्त प्रमाणात कुशल आहे त्याच्यावर अवलंबून आहे की संभोग तुमचा किती चांगल्या दर्जाचा होईल. त्यामुळे डोक्यातनं काढून टाकायचं की आपली लांबी किती आहे लिंगाची, अनलेस अंटिल ती अतिशयच कमी असेल, जसं म्हणजे 1 इंचच आहे, त्याला हायपोगोनॅडिझम असं म्हणतात की ज्याच्यामध्ये गोट्या आणि ज्याला म्हणतो वृषण आणि लिंग ह्याचं जे एकदमच छोटे असतात, म्हणजे ते आपल्याला सहज कळू शकतं पाहिल्या. तर तो एक वेगळा रोग आहे, त्याला हायपोगोनॅडिझम असं म्हणतात. तर तो रोग सोडला तर बाकी नॅचरल जे असते, अगदी नॅचरल ज्यांची लांबी असते त्यांना पण ही एन्झायटीने घेरलेलं असतं की आपली लांबी बरोबर आहे की नाहीये. त्याच्यापेक्षा कुशलता आणि लैंगिक क्षमता
ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं तर संभोग चांगला होईल जास्त. निश्चितच सर. आणि ह्याचबरोबर जेव्हा आपण डायबिटीस म्हणजे मधुमेहाविषयी बोललो, हाय ब्लड प्रेशर हा सुद्धा एक जीवनशैलीतील बदलांमुळे होणारा एक जडलेला रोग आहे. अगदी तिशीपासून जडलेला हा रोग बघायला मिळतो. ह्याचा काही लैंगिक समस्यांमध्ये काही दुष्परिणाम होऊ शकतो? ह्याचा एकूण शुक्रतंतूंच्या मोटिलिटीवर, हाय ब्लड प्रेशरवर जी काही औषधं घेतली जातात त्या औषधांचा दुष्परिणाम निश्चितच वैज्ञानिक दृष्ट्या आपण पाहिलेला आहे. आणि हाय ब्लड प्रेशर हे ज्या कारणामुळे होतं की ज्याला ताणतणाव, मानसिक ताणतणाव कारणीभूत असतात, किंवा आपली जीवनशक्ती शैली व्यवस्थित नसते, किंवा आर्टरीजमध्ये काठिण्य आलेलं असतं, तर ह्या तिन्ही गोष्टींचा परिणाम लैंगिक कार्यक्षमतेवर होतो. म्हणजे मानसिक ताणतणावांचा पण होतो, रक्तवाहिन्यांच्या काठिण्य वाढल्यामुळे जर बीपी वाढलं असेल तरी होतो, किंवा किडनी प्रॉब्लेममुळे जर ब्लड प्रेशर वाढलं असेल तरी होतो, त्याची औषधं घेतली तरी देखील परिणाम होतो. त्यामुळे हा सगळ्या गोष्टींचा परिणाम निश्चितच लैंगिकतेवर होतो असं म्हणावं लागेल. त्यामुळे त्या कंट्रोल करणं हे फार महत्वाचं आहे. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. जळगाववरून प्रश्न विचारतायत पंकज पाटील. नमस्कार पंकजजी, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टरना माझा नमस्कार सांगा मॅडम. नमस्कार. आपला प्रश्न सलग विचारा. डॉक्टर, माझा असा प्रश्न होता की स्टोन झाल्यानंतर सेक्स मध्ये काही प्रॉब्लेम येतो का? आम्हाला प्रश्न नीट कळलेला नाहीये, पुन्हा एकदा विचारा. स्टोन झाल्यानंतर काही ठीक आहे. स्टोन झाल्यानंतर सेक्स मध्ये काही प्रॉब्लेम येतो का? किडनी स्टोन्सचं म्हणणं आहे तुमचं. ठीक आहे, ठीक आहे. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आम्ही आता दाखवणार आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्या. दूरध्वनी क्रमांक इंदापूर 8888 141 228, सोलापूर 9595 638 181, सांगली 0233 320 4090, कोल्हापूर 0231 651 2813. मसाल्याच्या डब्यातील एक सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हळद. अगदी हळदीचं पेटंट सुद्धा आपण मिळवलेलं आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी, म्हणजे डायबिटीसमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी हळदीचा उत्तम उपयोग होतो. याचबरोबर रक्तातील साखर नियंत्रित करणं आणि अतिरिक्त कोलेस्ट्रॉल म्हणजे फॅट मेटाबॉलिझम चांगली करणं, यासाठी सुद्धा हळदीचा वापर जरूर करावा. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी पंकज पाटील यांचा प्रश्न होता, त्यांना काय सांगू शकाल सर? किडनी स्टोन आणि लैंगिकता ह्याचा डायरेक्टली काहीच संबंध नाही. पण जेव्हा किडनी स्टोन आतमध्ये मोठा असतो किंवा तो मध्ये अडकतो, मूत्रवाहिनी आणि शुक्रवाहिनी एकच असल्यामुळे कधी कधी त्याचा खार ज्याला म्हणतात, किंवा त्याचा बारीक बारीक तुकडे, अगदी बारीक सूक्ष्म तुकडे तिकडनं बाहेर यायला लागतात. त्यावेळी खूप जास्त प्रमाणात वेदना होतात. आणि त्यावेळी जेव्हा वेदना खूप जास्त प्रमाणात होतात त्यावेळी मात्र मग लैंगिकता अफेक्ट होऊ शकते टेम्पररीली, जोपर्यंत तो स्टोन आहे किंवा तो बाहेर पडतो त्या क्रियेत. तर त्यामुळे जेव्हा तो होतो तेव्हा लगेचच संयुक्त उपचार करून तो विरघळवणे हाच त्याच्यावर उत्तम उपाय आहे. मग त्यामुळे मग तो त्याच्यावर परिणाम करणार नाही लैंगिकता. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. पंकज कांबळे प्रश्न विचारतायत नांदेडवरून. नमस्कार. अच्छा, काही तांत्रिक बिघाडामुळे आपण प्रश्न नाही घेऊ शकलो. सर, आपण पुरुषांची शारीरिक रचना बघितली, तशी स्त्रियांची शारीरिक रचना काय आहे? आता कसं असतं की स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांच्या बाबतीत आपण पाहू शकतो जे बाह्य जननेंद्रिय असतात, आणि स्त्रियांच्या बाबतीत ती अंतर्गत असतात. त्यामुळे आपल्याला बाहेरून फक्त योनीद्वार दिसतं, आणि त्याला म्हणतात की लघु बहुष्ट ज्याला म्हणतात, किंवा तर तेवढंच फक्त दिसू शकतं. आणि शिश्निका ज्याला क्लायटोरिस असं म्हणतात, जो सेन्सिटिव्ह भाग आहे, तर बाकी आतमध्ये जी पिशवी आहे किंवा फॅलोपियन ट्यूब्स आहेत ह्याचा लैंगिकतेशी तसा काही संबंध नाहीये. लैंगिकता ही खास करून जी शिश्निका किंवा क्लायटोरिस असतं की तो खूप सेन्सिटिव्ह भाग असतो.
आणि तिथेच सर्वात जास्त सेन्सिटिव्हिटी असल्यामुळे तिथूनच आपल्याला अत्युच्च ज्याला म्हणतात की समागमाचा जो अत्युच्च भाग ज्याला ऑर्गॅझम असं म्हणतात तो त्याच्यातून निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे इतकंच लैंगिकते बाबतीत फार महत्वाचं आहे. काही आफ्रिकेत रानटी जमातीस की स्त्रियांमध्ये लैंगिकता जास्त वाढू नये म्हणून त्या शिश्निका काढून टाकल्या जातात. म्हणजे त्यामुळे ते आपल्याला कळतं की तो फार महत्वाचा भाग आहे त्यांच्या लैंगिकतेमध्ये. बरोबर. सर, लैंगिक समस्या म्हणजे नेमकं काय असतं? लैंगिक समस्या मी म्हणेन की ह्या दोन प्रकारच्या आहेत. प्रथम म्हणजे पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या आहेत. पुरुषांमधली जी समस्या एक मानसिक असू शकते, दुसरी समस्या एक शारीरिक असू शकते आणि तिसरी समस्या एक साधारण मी म्हणतो की मनोशारीरिक प्रकारची असू शकते. म्हणजे ना धड मानसिक ना धड शारीरिक. मानसिक समस्या म्हणजे त्याला आपण सायकोलॉजिकल इम्पॉर्टन्स म्हणतो की ज्याच्यामध्ये, आणि तो पण प्रायमरी आणि सेकंडरी हा दोन प्रकारचा असतो. म्हणजे प्रायमरी याचा अर्थ की कधीच संभोग करू नाही शकला एखादा पुरुष, तर त्याला आपण प्रायमरी म्हणतो. आणि सुरुवातीला काही काळ करू शकला आणि त्यानंतर काही टेन्शन्समुळे किंवा मानसिक रोगामुळे, मानसिक ताणतणावामुळे तो पुढे करू शकत नसेल, त्याला आपण सेकंडरी म्हणतो. म्हणजे दोन्हीमध्ये हा प्रायमरी आणि सेकंडरी हा भाग येतोच, म्हणजे शारीरिकमध्ये पण मानसिकमध्ये सुद्धा. आता मानसिक हा भाग, आता कधी कधी कसं असतं की सेक्स एज्युकेशनचा अभाव, म्हणजे माहितीच नाही आहे क्रिया, किंवा लहानपणी काहीतरी लैंगिक टॉर्चर किंवा होमोसेक्शुअलिटीची शिकार समजा म्हणजे हॉस्टेल्समध्ये राहणारी जी मुलं असतात त्यांच्यामध्ये आपापसामध्ये शारीरिक संबंध येऊ शकतात, की त्याच्यामुळे देखील एक लैंगिकतेवर त्यांच्या एक परिणाम होऊ शकतो किंवा त्याचा मिसयूज, अब्यूज केला गेला कोणाकडून, एखाद्या सिनियरकडनं ज्युनियरचा अब्यूज केला गेला, तरी ते मानसिक ताण निर्माण होतो त्याच्या मनामध्ये आणि मग तो संभोग करू शकत नाही पुढे असा, किंवा सेक्शुअल एन्झायटी की माहीतच नसल्यामुळे भीती वाटते संभोगाची, आणि संभोगाची भीती किंवा आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, आपल्या लिंगाची लांबीच कमी आहे किंवा काहीतरी आपण संभोग करूच शकणार नाही वगैरे वगैरे वगैरे, किंवा इतर जी मुलं त्याला चिडवत असतील तर त्यामुळे देखील मानसिक असमर्थता निर्माण होऊ शकते. निश्चितच. सर, आणि ह्याच्यात अजून एक महत्वाचं कारण म्हणजे वर्क रिलेटेड स्ट्रेस, हे सुद्धा एक मानसिक कारण असू शकतं का? याविषयी सुद्धा मार्गदर्शन घेऊया. पण आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. डॉक्टर जाहेद प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार. नमस्कार. हॅलो डॉक्टर. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. हा नमस्कार, विचारा. हा डॉक्टर, मी एक शिक्षक बी आहे आणि नॅचरोपॅथी डॉक्टर बी आहे. तर माझ्याकडे एक पेशंट असा आहे की ज्याचं वय आज 45 आहे आणि साधारण त्याला 2 मुली बी आहेत, परंतु आता त्याचं लैंगिक समाधान काय होत नाही. त्याचं पेनिस जे आहे, लिंग अतिशय सुकल्यासारखं आहे आणि लिंगाच्या पुढचे गाठीवरती बारीक बारीक पुरळ आलेले आहे, परंतु आता त्याचं संभोग काय व्यवस्थित होत नाहीये. तर त्यांना मी व्यवस्थित अतिशय विचारलं, अतिशय मनापासून एक मित्रासारखं. मग त्याने सांगितलं की मी इयत्ता 10वी पासून शाळेमधूनच मी हस्तमैथून करत होतो. साधारण मी 15 वर्ष मी हस्तमैथून मध्येच मी एकतर्फी प्रेमातून केला आहे. तर कृपया काही करून माझी लैंगिक क्षमता कशी वाढेल यासाठी मला मार्गदर्शन करावं. निश्चितच. सर, काय सांगू शकाल? हा, पहिली गोष्ट म्हणजे डोक्यातनं काढून टाका की हस्तमैथून तुम्ही केलं त्यावेळी म्हणून तुम्हाला हा फार दुष्परिणाम झाला. अर्थात अति सर्वत्र वर्ज्य आहेत. तुम्ही खूपच जास्त प्रमाणात हस्तमैथून करत असाल तर अर्थातच लैंगिक क्षमता त्यानुसार त्रास होऊ शकतो पुढे. पण एक नॅचरल अर्ज ज्याला म्हणतात की खूपच जास्त जेव्हा एक्साइट होतो त्या तरुण वयामध्ये माणूस आणि लग्न झालेलं नसतं, तर अशा वेळी हस्तमैथून काही प्रमाणात तसं काय त्रास होत नाही त्याचा पुढे. त्यामुळे ते डोक्यातनं काढून टाका. आणि 45 वय मी मगाशी बोललो की ह्या वयामध्ये प्रत्येकालाच थोडी तरी लैंगिक प्रॉब्लेम निर्माण होतो. तर आपण वाजीकरण, रसायन चिकित्सा, पंचकर्म चिकित्सा, बस्ती चिकित्सा ह्या सर्व मिळून जर आपण ट्रीटमेंट केली आणि काही शुक्रवर्धक औषधं जे मी सांगणारच आहे तुम्हाला, तर ती औषधं दिली तर लैंगिक क्षमता निश्चित 3 ते 6 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढेल. म्हणजे ती अर्थातच तुम्ही 25 वर्षाचे होता
त्यावेळेसारखी होणार नाहीये. पण निश्चितच तुम्ही 10 वर्षांनी तुम्हाला तुमच्या लैंगिक क्षमतेमध्ये फरक दिसून येईल. त्यामुळे जरूर संयुक्त उपचार घ्यावेत असं. सर, तुम्ही जेव्हा पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या लैंगिक समस्यांविषयी बोलत होते तेव्हा पुरुषांच्या शारीरिक समस्या काय असू शकतात? आता आपण बरेच बोललो. ऍक्च्युली डायबिटीस ही फार महत्वाचा म्हणजे रोगामुळे होणार. आता शारीरिक म्हणशील तर हॉर्मोन्सची कमी असणं, म्हणजे आता टेस्टोस्टेरॉनचा अभाव असेल, हायपोगोनाडिझम असेल, खूपच छोटं असेल लिंग की ज्याच्यामुळे हेच शक्य नाही, संभोगच शक्य नाहीत, किंवा ताठरता काही कारणामुळे, शारीरिक कारणामुळे येत नसेल, तर शारीरिक कारणामध्ये आपण त्या रोगांबद्दल फार महत्वाचं बोललं की डायबिटीस हा एक रोग आहे. किंवा आता एखादा मानसिक रोग आहे जसं स्किझोफ्रेनिया, त्याच्यावर आपण काही औषधं घेत असू, त्या औषधांमुळे देखील लैंगिक क्षमतेवर परिणाम झालेला दिसला. ब्लड प्रेशरच्या काही औषधांमुळे लैंगिक क्षमतेवर परिणाम झालेला. इतरही जे काही क्रॉनिक इलनेसेस आहेत, जसं आता खूप मोठे प्रॉब्लेम्स ज्याला म्हणतात की हृदयरोग असेल किंवा किडनी प्रॉब्लेम असेल, ह्यावेळी अर्थातच तुमच्या लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो. कारण शेवटी ह्याच्यामध्ये एनर्जी लागते, जोम लागतो, उत्साह लागतो, आणि ह्या सर्व क्रॉनिक डिसिजेसमध्ये हे सर्व कमी होतं. आपल्या एकूण व्यायाम नसेल, ओबेसिटी खूप जास्त प्रमाणात असेल तरी देखील लैंगिक क्षमता कमी होते. तर ह्या सर्व गोष्टींना आपल्याला पाहावं लागतं की बाबा ह्याच्यात त्यामुळे तर झालेलं नाहीये ना, तर त्याप्रमाणे त्याची चिकित्सा किंवा ट्रीटमेंट करायला लागते. आणि मनोशारीरिक जसं मी म्हणालो की सेक्शुअल अँझायटी आहे मनात, म्हणून शारीरिकदृष्ट्या नॉर्मल असून सुद्धा सेक्स करता येत नाहीये. मग ते आपण त्याला मी म्हणतो की तो मनोशारीरिक प्रकार. सर, आपण पुढचा प्रश्न घेऊया. समाधान शेळके प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार. हॅलो, बोला. डॉक्टर नाशिकवरून बोलतोय. समाधान नमस्कार. नाशिकवरून बोलतोय. समाधान शेळके. नमस्कार. आपला प्रश्न सलग विचारा, आम्हाला ऐकू येत आहे. पुरुष नसबंदीमुळे पुरुषांच्या कामवासनेवरती काही बदल होऊ शकतो का? बरोबर. आणि ते वीर्य साठल्यानंतर त्याचा जीवनावर काही परिणाम होऊ शकतो का? ठीक आहे. निश्चितच. सर, अनेक गैरसमज आहेत वॅसेक्टॉमी बद्दल सुद्धा, याविषयी काय सांगू शकता? नाही, कसं असतं की शुक्रवाहिनी जरी म्हणजे हे केली, वास डिफरन्स ज्याला म्हणतात, ती फक्त कट करून शिवण्यात येते. त्याच्यामध्ये होतं काय की शुक्रजंतू जे वृषणात निर्माण होत असतात तेवढेच फक्त बाहेर पडत नाहीत. कळलं की नाही? आणि बाकीचे जे वीर्याचे जे कंपोजिशन आहे की ज्याच्यामध्ये पुरस्थ ग्रंथीचं सिक्रेशन आहे किंवा इतर ज्या काही ग्रंथी आहेत त्याचं सिक्रेशन, त्यामुळे वीर्य नॉर्मलच बाहेर येतं, फक्त त्यात शुक्रजंतू नसतात. आणि शुक्रजंतू नसल्यामुळे त्याच्यामुळे आपल्या लैंगिकतेवर काही परिणाम होत नाही. कारण लैंगिकता आणि व्हॅसेक्टॉमी याचा काहीच संबंध नाही. अगदी बरोबर. हा, त्याच्यामुळे तुम्हाला मूल नाही होणार पुढे, कारण शुक्रजंतू तुमच्या वीर्यामध्ये नाहीयेत आणि त्याच्यासाठीच ते केलेलं असतं. संतती नियमनाचा एक प्रकार आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय हे डोक्यातनं काढून टाका. आणि उलट ते एक सोपं प्रोसिजर आहे, बायकांपेक्षा पुरुषांनी केलेलं बरं. निश्चितच. माझ्या वाचनात आता आलं की वॅसेक्टॉमीजचा रेकॉर्ड, गिनीज रेकॉर्ड आता संपूर्ण जगामध्ये मॅक्सिमम वॅसेक्टॉमीज आज किंवा कालच्याच ह्याच्यामध्ये केल्या गेलेल्या आहेत संतती नियमनासाठी. म्हणजे स्त्रियांना जे संतती नियमनाचे अनेक त्रास होतात त्याच्याऐवजी जर पुरुषांनी ही पद्धती स्वीकारली तर अनेक कुटुंबांमध्ये हा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो स्त्रियांसाठी, आणि संतती नियमनासाठी एक उत्तम उपाय सुद्धा असू शकतो. नक्कीच नक्कीच. निश्चितच. सर, आपण जेव्हा पुरुषांच्या शारीरिक, मानसिक आणि मनोशारीरिक लैंगिक समस्यांविषयी सविस्तर माहिती घेतली, तसंच स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक आणि मनोशारीरिक लैंगिक समस्या कोणत्या असू शकतात सर? सर्वात महत्वाचं मानसिक म्हणजे सेक्स एज्युकेशन नसल्यामुळे सेक्शुअल अँझायटी असते प्रचंड, की सेक्स म्हणजे काय, कारण काहीच माहिती नसते. आणि काहीतरी नुसतं मैत्रिणींबरोबर, आईबरोबर पण त्या नीट बोलू शकत नाही आणि कुठे बहिणीबरोबर बोलू शकत नाही, कोणाबरोबर फार क्वचित कोणी मॅच्युअर्ड स्त्रिया जर घरात असतील तर सांगू, नाहीतर मग माहिती नसल्यामुळे एक अँझायटी निर्माण होते की होणार काय. कारण शेवटी आणि त्या अँझायटीमध्ये डिस्पॅरियुनिया नावाचा एक रोग आहे की वजायनिस्मस, म्हणजे योनी मार्ग इतका आकुंचित करून घेतात स्त्रिया
की संभोग करणं अशक्य होतं किंवा अतिशय पेनफुल होतं. आणि मग म्हणजे त्याच्यामुळे सेक्शुअल अँझायटी अगदी पुरुषांमध्ये पण निर्माण होते की त्यांनाही वाटतं की हा आपण पेनिट्रेट करू शकतो, आपल्यामध्ये काही क्षमता कमी आहे की काय, मग किंवा ते काळजी घ्यावी म्हणून ते तेवढा त्रास देत नाही स्त्रीला त्या दिवशी. पण हा कंटिन्युअस क्रॉनिक प्रॉब्लेम होऊ शकतो आणि खूप त्रासदायक होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे त्याला समुपदेशनाची, सेक्स एज्युकेशनची फार आवश्यकता असतेच. त्याच्याबरोबर कधी कधी योनिमार्ग रुंदीकरण करावं लागतं. त्यांचं काउन्सिलिंग, जोडप्याला एकत्र बसवून त्यांना नीट समजावावं लागतं, तरच हा रोग दूर होऊ शकतो किंवा तो एवढा सोपा नाही. तर इतर हे मानसिक एक कारण किंवा मानसिक काही रोग असतील स्त्रीला किंवा मानसिक ताणतणाव किंवा तर त्याच्यामुळे देखील एक संभोग मध्ये इच्छाच नसते. बऱ्याचशा पुरुषांचं हे असतं, तक्रार असते की आमच्या बायकोला इच्छाच नाही आहे किंवा त्यांनाही असं वाटायचं की आपल्याला हे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असू शकतात. इस्ट्रोजनची कमतरता किंवा एकूण मासिक पाळी व्यवस्थित नसणे किंवा मासिक पाळीचा त्रास असणे, रक्तस्राव जास्त प्रमाणात होणे किंवा असे बरेच त्रास असू शकतात. निश्चितच. स्त्रियांच्या विविध लैंगिक समस्या ह्याविषयी सरांकडून आपण माहिती घेऊया. सर, अजून काय माहिती देऊ शकता? सर्वात म्हणजे इच्छा नसल्याचं मी सांगितलं की एकूणच एज्युकेशन कमी प्रमाणात असल्यामुळे, सेक्स एज्युकेशन, त्यामुळे बऱ्याच इच्छा माहीतच नसते संभोगाबद्दल, तर इच्छा कशी असणार, भीतीच असते जास्त प्रमाणात. तर हा एक सर्वात मोठा, त्याच्यामुळे एक योनी मार्गात ड्रायनेस उत्पन्न होऊन हा एक मोठा आजार आहे. सर, आपण प्रश्न घेऊया. आपल्याला बुलढाण्यावरून प्रश्न आलेला आहे. पुरुषोत्तम पाटील प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. हो, मी पुरुषोत्तम पाटील बोलतो बुलढाण्यावरून. बोला. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की लिंग लहान असल्यामुळे संभोगाची मनतृप्ती होत नाही, त्या लिंग वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जास्त संभोग केल्यामुळे कमरेत दुखणं होते, लेडीजच्या आणि जेंट्सच्या पण, त्यावरती उपाय सांगावा. ठीक आहे. सर, काय सांगू शकता? त्यांचे 2 प्रश्न होते. लिंगाची तुमची स्वतःची उंची 20 वर्षानंतर वाढू शकत नाही, बरोबर? तर त्याचप्रमाणे लिंगाची लांबी ही तुमच्या आनुवंशिकतेवर अवलंबून आहे आणि ती तेवढीच राहणार. तेव्हा क्षमता वाढवणे हा फार महत्वाची गोष्ट. जसं की मगाशी मी बोललो, लिंगाच्या लांबीचा लैंगिक क्षमतेशी काही संबंध नाही आणि आनंदाशीही, संभोगातल्या आनंदाशीही संबंध नाहीये. तुमची क्षमता किती आहे, स्टॅमिना किती आहे आणि तुम्ही किती कुशल आहात संभोगात आणि किती प्रवीण आहात, त्यावर अवलंबून आहे की तुम्ही संभोगाचा आनंद किती मिळवू शकता. तर हे तुम्हाला त्याच्याबद्दल वाचून, त्याच्याबद्दल ऐकून, चर्चा करून डॉक्टरांशी तुम्हाला त्याच्यात आनंद जास्त प्रमाणात मिळणं शक्य आहे आणि त्याच्यावर तुम्ही फोकस करायला पाहिजे. आणि एकूणच जर लैंगिक क्षमता चांगली असेल, आरोग्य चांगलं असेल, तर संभोग केल्याने कंबरदुखी उत्पन्न होणे हा गैरसमज आहे, डोक्यातनं काढून टाका. तुम्ही त्याच्यापेक्षा लैंगिक क्षमता, रसायन चिकित्सा, वाजीकरण चिकित्सा, ही जी काय मी काय सांगतोय संयुक्त उपचारामध्ये, ती करून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल. सर, अनेक वेळेला स्त्रियांमध्ये रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स किंवा वजायनल इन्फेक्शन्स हे होत असतात, तर ह्याच्यामधून एक लैंगिक समस्या निर्माण होऊ शकतात? अर्थातच. बऱ्याच वेळा अशा स्त्रिया आपल्याकडे येतात की त्यांच्यावर व्हाईट डिस्चार्ज, बऱ्याच जे काही फंगल इन्फेक्शन असतात, जसं ट्रायकोमोनास आहे, कॅन्डिडायसिस आहे, ही जे काही फंगल इन्फेक्शन्स आहे, त्याच्यामुळे पांढरा स्राव बाहेर येत असतो, खाज येत असते किंवा दाह, म्हणजे संभोग करायला गेलं की दाह उत्पन्न होतो आणि त्याच्यानंतर मग पतीला सुद्धा कधी कधी ती लागण होते आणि त्याच्यामुळे एकूणच संभोग सुख नाहीसं होऊन जातं. तर ह्याला व्यवस्थित जर ट्रीटमेंट केली गेली, दोघांचीही ट्रीटमेंट केली, तर मग तो पूर्णपणे निघून जातो आणि मग पुन्हा ते रिइस्टॅब्लिश करू शकतात त्यांचं लैंगिक आयुष्य. बरोबर सर. आणि सर, मेनोपॉज म्हणजे स्त्रियांमध्ये मेनोपॉज हा एक फार मोठा विषय आहे. मेनोपॉज नंतर काही लैंगिक समस्या उद्भवू शकतात? इस्ट्रोजनची कमतरता एकूणच लैंगिकतेशी त्याचा संबंध आहे. तर इस्ट्रोजन जेव्हा कमी व्हायला लागतो तेव्हा एकूणच ड्रायनेस कमी व्हायला लागतो. कारण निसर्गाला वाटतं आता जनन क्षमता संपलेली आहे, तेव्हा लैंगिकता देखील ती कमी व्हायला लागते
आणि त्याच्यामुळे ड्रायनेस उत्पन्न झाला तर आपल्याला मग पुढे संभोग म्हणजे पतीला त्याच्यामध्ये आनंद होत नाही आणि एकूण स्त्रियांना देखील ड्रायनेसमुळे खूप दाह होण्याची शक्यता असते किंवा जळजळ होण्याची शक्यता असते. मग एकूणच त्यांचा उत्साह त्याच्यामधला कमी होतो. तर अशा वेळी आपण बऱ्याचशा जेली वापरू शकतो किंवा मगाशी मी सांगितलं की मेनोपॉज हा एक विषय झाला, पण अगदी 25 वर्षाच्या मुलीला सुद्धा ड्रायनेसची समस्या असू शकते. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं पुरुषांनी पुढाकार घेऊन ज्याला फोरप्ले असं म्हणतात म्हणजे एकूणच असं वाटतं की संभोगामध्ये पुरुषांना खूप घाई असते, त्यामुळे ताठरता उत्पन्न झाल्यावर ते लगेच पेनिट्रेशनच्या मागे जातात आणि वीर्यस्खलन, कारण त्यांना ऑर्गॅझम तो प्रिय असतो. पण स्त्रियांचं तसं नसतं. स्त्रियांची जी सायकल आहे ज्याला म्हणतात लैंगिक, तर ती वेगळ्या प्रकारची असते. म्हणजे त्यांना कामोत्तेजना व्हायला उशीर लागतो. मग उशीर लागल्यानंतर मग त्यानंतर काम सलील व्हायला लागतं, मग ड्रायनेस कमी होतो. त्याच्यानंतर संबंध जर व्यवस्थित झाला तर त्यांना त्याचा अत्युच्च आनंद ज्याला ऑर्गॅझम मिळतात तो मिळू शकतो आणि त्यामुळे तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं होऊ शकतं. पण हेच जर पुरुषांनी दुर्लक्ष केलं ह्या गोष्टीकडे, फोरप्लेकडे किंवा ह्या सर्व गोष्टी, तर मग ते लैंगिक आयुष्य प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. निश्चितच अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक समस्या असतात आणि त्यामुळे त्याची निश्चित शास्त्रोक्त माहिती घेणं हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. आता कार्यक्रमात वेळ झालेली आहे भाग्यवान विजेत्यांची नावं घोषित करण्याची. दिनांक 1 नोव्हेंबर 2015 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेते आहेत. नावं अशी आहेत. प्रथम बक्षीस मिळालेलं आहे लीना महेश सावंत यांना, राजापूरच्या रहिवासी आहेत. द्वितीय बक्षीस सुमित गणपत कांबळे, बोरिवली, मुंबई. तृतीय बक्षीस कविता विजय भालकर, कोल्हापूर. ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलेलं आहे पण बक्षीस मिळालेलं नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा प्रश्न आहे आजचा, लैंगिक समस्यावर कोणती उपचार पद्धती उपयुक्त ठरते? पर्याय क्रमांक 1 नस्यविधी, पर्याय क्रमांक 2 रक्तमोक्षण विधी, पर्याय क्रमांक 3 वाजीकरण विधी. SMS साठी क्रमांक आहे 9819353720. अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 17 नोव्हेंबर 2015 रात्री 8 वाजेपर्यंत. प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सतर्फे विशेष भेट देण्यात येईल व अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000 चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवणार आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. दूरध्वनी क्रमांक दादर 022-2430-3521, पुणे सातारा रोड 020-3253-6653, नागपूर 9673-0555553, औरंगाबाद 7506660613, पुणे कर्वे रोड 020-323-11307, वेबसाईट www.vedicure.com. हाच कार्यक्रम जर तुम्हाला पुन्हा बघायचा असेल तर पुनःप्रक्षेपण आहे मंगळवार दिनांक 1 डिसेंबर 2015 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे, निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ईमेल hellodoctor@ddkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट सुद्धा आम्हाला पाठवू शकता. याशिवाय हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा youtube.com/user/ddsahyadri वर पुन्हा बघू शकता.
विविध प्रकारच्या लैंगिक समस्यांविषयी जेव्हा आपण माहिती घेत आहोत तेव्हा आपण संयुक्त उपचार यावर कसे प्रभावी ठरू शकतात याविषयी माहिती घेऊया. सर, नेमके आपण संयुक्त उपचार ह्यामध्ये कोणते करावेत? याच्यामध्ये फार महत्वाचा जो आहे त्याच्यामध्ये आता संपूर्ण पंचकर्म आपण शुद्धी म्हणून सुरुवातीला करतो वाजीकरण विधीमध्ये. त्यानंतर ॲक्युपंक्चर, अंतर्गत बस्ती, उत्तर बस्ती, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. संयुक्त उपचार, आयुर्वेदिक औषधे जी काही दाखवली, श्वेतमुसळी, अश्वगंधा, ही फार महत्वाची आहेत. योगासने, अश्विनी मुद्रा हे फार महत्वाचं एक शिकून घेऊन करण्यासारखं आहे. आहारामध्ये पुरुषांसाठी उडीद, दूध, तूप हे फार महत्वाचं आहे. काय खावे हे इथे लिहिलेलं आहे की ज्याच्यात फायदा होतो खाल्ल्यानंतर सेक्शुअलिटीमध्ये किंवा लैंगिकतेमध्ये. दुसरं काही खास उपाय सांगितले की ज्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. तर ह्या सर्व गोष्टी जर आपण जर केल्या, आहार विहारावर लक्ष ठेवलं, ह्या वाजीकरण विधी जर करून घेतला तर लैंगिक समस्या बऱ्याच अंशी आपल्याला ट्रीट करता येतात, त्यांची चिकित्सा योग्य प्रकारे करता येते आणि संयुक्त उपचारांनी पूर्णपणे ह्या नाहीशा करता येतील असं मला वाटतं. सर, पुरुषांसाठी विशेष करून काही आहाराचं नियोजन केलं पाहिजे का? पुरुषांसाठी म्हणजे आपण मगाशी व्यसनाधीनतेबद्दल बोलायला विसरलो. तर साधारण स्मोकिंग, अल्कोहोल ह्याच्यापासून त्याचं एक लिमिटेशन किंवा खारट, अतिशय जास्त मसालेदार तेलकट खाणं, ह्या गोष्टी जर टाळल्या किंवा आंबट खूप जास्त प्रमाणात खाणं, ह्या गोष्टी लैंगिकतेवर परिणाम करू शकतात. तर ह्या गोष्टींचा अतिरेक, मधुर रस, स्निग्ध रस, हे तूप, दूध हे फार महत्वाचं आहे पुरुषांसाठी. सर, एकंदरीतच आपण फार सुंदर चर्चा केलेली आहे. जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? पहिली गोष्ट म्हणजे सेक्स एज्युकेशन व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला काही शंका असेल तज्ज्ञाकरवी त्याचं निरसन करून घ्या आणि लैंगिकतेला किंवा लैंगिक समस्यांना अजिबात कमी लेखू नका. त्याच्यामुळे खूप घातक मानसिक आणि मनोशारीरिक परिणाम आपल्या शरीरावर होतात. तेव्हा लवकरात लवकर त्याच्यावर तज्ज्ञांकरवी संयुक्त उपचार करून घ्या. मग निश्चितच तुम्हाला त्याचं मग त्या भेडसावणार नाहीत पुढे जास्त. वैवाहिक जीवनामध्ये अर्थ म्हणजे पैसा आणि काम म्हणजे शारीरिक सुख, सांसारिक सुख याचा जर योग्य तोलमाप असेल, योग्य मोजमाप असेल तर वैवाहिक जीवन हे अतिशय आनंदी ठरू शकतं. विविध प्रकारच्या लैंगिक समस्या असतात पण त्याविषयी मोकळेपणाने जर बोललो तर अतिशय शास्त्रोक्त माहिती म्हणून योग्य ती उपचार आपण लाभ घेऊ शकतो आणि ह्याचा आपल्याला निश्चित फायदा होऊ शकतो. सर, तुम्ही आज इथे आला आणि मनमोकळेपणाने आमच्या दर्शकांना माहिती दिली त्यासाठी दूरदर्शनतर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.